काय नाव आपलं म्हणायचं? किशोर गजानन माने मुलाचं नाव आहे माझ्या. गाव कुठलं तुमचं? मुक्काम पोस्ट वरोड, तालुका खटाव, जिल्हा सातारा. किती वर्षात आहे हा? आता 15 चालू आहे त्याच्यात. आणि बुद्धी किती वर्षाच्या मुलासाठी? बुद्धी 4-5 वर्ष मुलासारखी आहे. आता औषध दिल्यापासून फरक जाणवतो? हो, औषध दिल्यापासून फरक जाणवतो. आता म्हणजे चक्कर पण त्याची होती ती कमी झाली आणि स्वभावात समज वाढली. हा, कशी समज वाढली? समज वाढली म्हणजे कसं आहे, चिडचिडपणा कमी झाला, परत भांडखोरपणा कमी झाला आणि वागण्यामध्ये पण फरक झाला. काय वागण्यामध्ये फरक जाणवतो? वागण्यामध्ये म्हणजे पहिले कसं होतं, कोणाशी पटत नव्हतं, बहिणीचे सुद्धा पटवून घेत नव्हता, त्याचं बहिणीचे सारखे खोड करणं, आता ते कमी आले ते प्रमाण. समज वाढली असं? हो, समज वाढली. म्हणजे आपल्या औषधाने हो, बुद्धीमध्ये फरक हो, फरक पडलाय. बुद्धीमध्ये फरक पडलाय. अजून म्हणजे फरक पडेल भरपूर, असा एक मला विश्वास आहे. हो, दुसऱ्या दवाखान्यात जायचं नाही ना, दुसरे ना, आता इथली ट्रीटमेंट मी पूर्ण करणार आहे. काय वाचेल ते. आतापर्यंत मी त्याच्या ह्याच्यासाठी एक जेव्हापासून त्याला चक्कर होती, 2-1 लाख रुपये टोटल खर्च केला तरी झाला. म्हणजे एवढा खर्च करून त्यांनी काय झालं? हो, ते इथं आल्यानंतर फरक पडणार. हो, आता ज्यांच्याकडे अशी मुलं त्यांनी यायला पाहिजे. हो, यायला पाहिजे. तर काय त्यांनी यायलाच पाहिजे, इथं फरक पडतोय. विश्वास बसत नाही पण यायला पाहिजे. हो, येऊन एक वेळ चक्कर मारा, 1-2 वेळ चक्कर मारा, तुम्हाला फरक पडणारच. हो, हो, हा, तो मेन प्रॉब्लेम आहे समोरच्या व्यक्तीचा. आणि जे कसं आहे, तो आपण बाकीच्या बाहेरच्या मेडिकल मध्ये ह्याच्यामध्ये गोळ्या घेतो, त्याने मुलाच्या मेंदूवरती परिणाम खूप होतो एकदम. आता हा ह्याच्या शिक्षणामध्ये ज्या मेडिकलच्या गोळ्यानं होतं ते पूर्ण मंद झाला. हा, शिक्षणामध्ये पूर्ण तो डिम झाला आहे. पहिला समोरची व्यक्ती घाबरतेच काय. हो, शाळेमध्ये ह्याच्यामध्ये पूर्ण घाबरत होते शिक्षक लोक. तर एक मराठी शाळेमध्ये तो एक शिक्षक होता, तो तर म्हणायचा त्याला चक्कर आली की मला माझा बीपी वाढायचा. हो, ते पूर्ण समोरची व्यक्ती भेटतेच चक्कर आली. हो, आता एक मला सांगा, आपल्या औषधाने चक्कर कमी होते? कमी झाली. आता म्हणजे पहिले जे प्रमाण होतं मेडिकलच्या गोळ्या खाऊन, जेवढं प्रमाण ते गोळ्या खाल्ल्या तरी चक्कर त्याला येतच होती. असं नाही की बाबा येत नव्हती, पूर्ण कमी झाली किंवा काहीच प्रमाण कमी नव्हतं त्याचं काय. पण तुमच्या गोळ्यापासून मला 1 महिन्याच्या ह्याच्यात फरक पडला मुलाला माझ्या. कमी दिवसात पडला? हो, कमी दिवसात. आणि पोरगा तरी इतका कलाकार आहे बघा, तुम्ही काय सांगता ह्या कलाकुसरीबद्दल? काय म्हणाल पप्पा? हे चित्र, ते चित्र काढा त्याला आवडते ते, आणि तो आपला एका ठिकाणी चित्रही बघून काढतो सगळे आतापर्यंत काढले. हो, आमच्याकडे 2 कंपाऊंडर आहेत आमचे. आता आपण दररोज अशी कितीतरी मुलं बघतो. असे चित्रकार दिसले का तुम्हाला आपल्या मुलांना? कशी वाटते ह्याची चित्रकार कला? आणि मला एक सांगा, ही चित्रावरतीच पुढे जाईल. पप्पांची सगळी साडेसाती घालवली, खरंय का? मोठा माणूस होईल खूपच. होईल, बरं झालं. मोठा होणार. तुमचे कष्ट फळायला लागणार. घेऊन गेल्यापासून चक्करचं प्रमाण कमी आलंय, बोलण्यामध्ये फरक पडलाय, त्याच्या कमी आलंय प्रमाण त्याचं. आता हे जे काय आहे काय, आता आम्ही आमच्या मातोश्री आम्ही सगळेच काम करतो या क्षेत्रामध्ये. परिवारच आहेत आमच्या ह्याच्यामध्ये, राहायला बरेच आहोत आम्ही. तर आता आम्ही शाळा पण काढलेली ह्या मुलांची. तर आता तुम्हाला ह्या मुलांच्या शिक्षणाची तुम्हाला टेन्शन आहे का नाही? हो, आहे की. आता आम्ही ह्या क्षेत्रात काम करत असताना आमचं असं लक्षात आलं की ह्या मुलांना शिक्षणाचा पण प्रॉब्लेम. हो, आणि मग आम्ही काय केलं, आम्ही शाळा चालू केली. आमची होमिओपॅथिक औषधं आणि जर शाळा घेतली तर तुम्हाला त्याचं ABCD असेल, इकोनॉमी असेल, बरीच नॉलेज असेल, ते पण त्याचं वाढेल. अंतर जास्त आहे. हो, पण देवावर सोडून देऊ आपण, काय मार्ग काढू. हो, तुम्हाला आमच्या शाळेत ऍडमिशन घ्यायला आवडेल का? आवडेल ना. असा फरक पडला तर आवडेल ना. मी ऍडमिशन एवढ्या लांबून कसे येणार तुम्ही साताऱ्यावरून आमच्याकडे? हे स्थायिकच व्हायचं इथंच मुलासाठी. अशी तुमची इच्छा आहे? हो, छान. बघा, साताऱ्यावरून मुलासाठी ते इतर राहण्याची इच्छा व्यक्त करतात. त्याच्या अगोदरच नीट व्हावा अशी वेळ येऊ नये. हो, ते हो, चांगलं आहे ती गोष्ट. हो, आई वडिलांचे धन्यवाद मागणार असते तसे. आई वडिलांना कसं वाटतं, मुलगा मला चांगलं राहतो.
ह्या मुलांना सांभाळणं अवघड आहे एकदम कठीण आहे ह्या मुलांना. छान, एक नंबर मला तुम्ही पप्पा, एक नंबर.